FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि श्रोतेहो कार्यक्रम आहे आपला हा युवा स्पंदन. आणि युवा स्पंदन या कार्यक्रमात दरवेळेस नवीन नवीन कलाकार किंवा ज्या कलाकारांमध्ये काही विविधता असते त्या कलाकारांशी आपण या युवा स्पंदन या कार्यक्रमात युवकांसाठी जे प्रेरणास्थान आहे किंवा युवकांना जे कार्य करायचं आहे ते कार्य समजवण्यासाठी आपण वेगवेगळे कलाकार बोलावतो. तर आजचे आमचे कलाकार आहेत सुनील मधू गोहर. एक सामाजिक कार्यकर्ता आहे, वृक्षमित्र आहे, निसर्गप्रेमी आहे, स्वच्छता अभियान राबवणारेसुद्धा आहेत, बेटी बचाव बेटी पढाव या अभियानात सक्रिय असतात आणि अनेक सामाजिक उपक्रम आहेत त्यांचे. तर आज त्यांना आपल्या या स्टुडिओमध्ये आपण बोलावलेले आहेत आणि त्यांच्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेऊया आणि त्या गोष्टी युवकांसाठी कशा प्रेरणास्थान राहतील हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. आजचे आपले जे कलाकार आहेत सुनीलजी, आपण आमच्या या स्टुडिओत आलात, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. 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 तर सर्वप्रथम आपण आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या सर्व श्रोत्यांना सांगून द्या. मी सुनील गोहर, सुनील मधू गोहर, शिवाजीनगर अकोला इथे राहत आहो. महानगरपालिका इथे मी कार्यरत आहो आरोग्य खात्यामध्ये. आणि आपला जे कर्तव्य आहे फॅमिलीचा ते समजून त्याच्यातून मी एक सामाजिक कार्य म्हणून ते आपला निभवतो आहो. कारण की आपली जबाबदारी तो आहेच परिवाराची, पण जे निसर्गानं आम्हाला दिला तेही आपण करावा ह्यासाठी मी एक सामाजिक कार्य म्हणून कार्य करतो. जसे का वृक्ष लावण्यावर त्याचं संगोपन करणं हे जरुरी आहे. 100 वृक्ष न लावता आपण दोन्ही लावले आणि त्याचा नेहमी संगोपन केला तो आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ते लय कमी पडतील. तर सुनील भाऊ, आपण सांगितलं की एक वृक्षप्रेमी आहात आणि आपण वृक्ष लागवड करतात. तर मला पहिल्यांदा आपल्याला विचारायचं की आपण किती वर्ष झाले या कार्यामध्ये सहभागी आहात? मग वृक्ष लागवड असेल किंवा अनेक सामाजिक कार्य असतील, त्यात आपण किती वर्षापासून करतायत हे कार्य? आज मी कमीत कमी 20-22 वर्ष झाले मला. पहा, हे मला चळवळ कशी लागली, हे छंद कसा लागला की मला एक छान मुलगा झाला होता. अच्छा. ते झाल्यानंतर एक 15-20 मिनटात ते निघून गेला, पण त्याची आठवण पाहिजे म्हणून मी एक वृक्ष लावला होता. आज ते खूप मोठं झाला. मला खूप ते आनंद झाला म्हणजे की बा ते वृक्ष अजूनही मी बघला की मला असं वाटतं हे माझा मुलगा आहे. बरोबर आहे. मग त्या झाडांमध्ये तुम्ही तुमचा मुलगा पाहता. हो सर. 20 ते 25 वर्षापासून आपण जवळपास एक कार्य करता. हो. तर आपण आतापर्यंत किती वृक्ष लावले आणि कुठे लावले? मी जिल्ह्यात तेलारा, पातूर, बालापूर आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेरही आहे. मी कमीत कमी 20-25 हजार वृक्ष लावले. 20-25 हजार वृक्ष लावलेत आपण. लावले. त्यातले किती जगले, किती राहिले, कसं काय, तुम्हाला एक अंदाज आहे का? अंदाज म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मी तुम्हाला अजूनही दाखवू शकतो 3-4 हजार वृक्ष. म्हणजे तेवढे तुम्ही लावल्यातले जोपासलेत की राहिले त्यातले? हे जगले खूप, हं. पण जे माझ्या लक्षात आहे, माझ्या नजरीत आहे अकोला जिल्ह्यामध्ये, हं. तिकडे मी दाखवू शकतो की 3-4 हजार वृक्ष ही मी लावलेले. असे तो शहरामध्ये खूप आहे. मी जे एरियामध्ये राहतो डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्येही जितके वृक्ष आहे ते सगळे माझ्या हातचे आहे. अच्छा. अजून कुठे कुठे लावले आपण हे वृक्ष? अजून पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, अकोला महानगरपालिकामध्ये मधात एक वृक्ष आहे पिपळाचा. आता खूप मोठं झालं ते. तिले झाले कमीत कमी 5-6 वर्ष. आणि आपल्या जिल्ह्याच्या खेड्यापाड्यामध्ये जसं गायगाव, भावरड, डाबकी असे नेहमी मी लावत राहतो आणि त्याचा संगोपन करणं, विचारपूस करणं, त्याची स्वच्छता ठेवणं, असं लोकांना मी विनंतीसुद्धा करतो. हे वृक्ष आहे, आपलं जीवन आहे. जसा वृक्ष आपल्याला ऑक्सिजन म्हणून आपल्याला जीवन देते, त्या वृक्षाची काळी आपल्याला अंतमय अग्नीसाठी आपल्याला कामात पडते. सुनील भाऊ, तुम्ही सांगितले की भरपूर ठिकाणी आपण वृक्ष लावले, याची आपण जोपासनासुद्धा केलेली आहे आणि आपण सांगितलं की त्यातले 3-4 हजार वृक्ष आजही सध्या
आहेत, बरोबर आहेत? बरोबर आहे. हां. तर मग आपल्याला ही तुम्ही सांगितलं की ही प्रेरणा तुमच्या मुलापासून तुम्हाला मिळालेली आहे. बरोबर. तर याचा फायदा आपण कोणाला सांगितला का, दिला का किंवा कोणाला प्रोत्साहित केलं का लावण्यासाठी? पहा, मी पहिले स्वतः वृक्ष लावतो, अच्छा. त्याचं संगोपन करतो. त्यानंतर मी नागरिकांना ही याची मी प्रेरणा देतो. लोकांना मी नेहमीच सांगत राहतो की लावा. की बाबा वृक्ष लावा, लावल्यानंतर तुम्ही त्याचं संगोपन करा, याचा निसर्गाचं प्रेम होते. वृक्ष लावणं हे गरजेचं काम आहे आजच्या जीवनामध्ये. आजच्या जीवनामध्ये. आता पहा तुम्ही, आपल्या काळामध्ये एक भयानक कोरोना महामारी आली होती. हो. तेव्हा पैसा देऊनही आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता. बरोबर, हे वृक्ष यांचे ऑक्सिजनमुळे आपण वाचलेले आहोत. बरोबर आहे. तुमचं भविष्यात असा का ना हो, म्हणून आपण वृक्ष लावावी जास्त आणि त्याचं संगोपन करणं. तुम्ही अगदी म्हणजे भविष्याचा दृष्टिकोन अगदी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. तुम्ही सांगितलं की कोरोना काळात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तर आज जर का आपले वृक्ष जर का असते तर आपल्याला एवढं कठीण परिस्थिती आली नसते आपली, बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर. सुनील भाऊ, तुम्ही वृक्ष हे आणतात कुठून किंवा तुम्हाला कोणी काही मदत करते का, किंवा मग तुमचं काय आहे? का विकत घेता तुम्ही? मी विकत घेतो. मी एक अकोला महानगरपालिकामध्ये कर्मचारी आहे. जे माझी पेमेंट आहे, त्या पेमेंटमधून मी एक 25% रक्कम अशी सामाजिक कार्यासाठी ठेवली? सामाजिक कार्यासाठी, गोरगरीब, अंधे, अपंग, बेट्यावर, बेटी बचाव बेटी पढाओ, वृक्ष लावणं. वृक्ष मी स्वतः स्वच्छ भारत, आता स्वच्छ भारतमध्ये मी कुठेही असा प्रसंग आला. आता तुम्ही सांगितलं की स्वच्छ भारत स्वच्छ अभियान म्हणजे निसर्गावर प्रेम करून निसर्गाचा समतोल राखणे हे एक कार्य झालं तुमचं. तर स्वच्छ अभियानाविषयी आपण काय सांगू शकाल? पहा, स्वच्छता म्हणजे हे आपला आरोग्य धन संपदा हे आपल्या आरोग्याचा एक मंत्र आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य नांदते असं म्हणतात. हो. तर मग आपण काय सांगाल? जसं वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देते, हां. तसं आपण स्वच्छता ठेवली तर आपला आरोग्यही चांगलं राहते. चांगला राहते. तर स्वच्छतेविषयी आपण काय सांगाल? म्हणजे आपण काही कार्य केलेले आहे का कुठे? नाही, स्वच्छता म्हणजे गणपती असो, गर्दीचं वातावरण कुठेही असो, तर ती जाऊन मी स्वच्छताची जनजागृती करतो. स्वतः हातात झाडू घेऊन, बॅनर घेऊन लोकांना हेच समजवतो की बाबा, जसा आपण आपला परिसर, आपलं घर स्वच्छ ठेवता, तसा आपण कुठेही जाऊ तर ती स्वच्छ ठेवायचा. अगदी बरोबर आहे. आता मी हाली मागच्या वेळे आता महाकुंभ झाला होता. हो, मागच्या वर्षी. खूप लाखोना करोडोना तर ती भाविक भक्त आलते बरोबर आहे. आणि नागरिकसुद्धा आलते पाहासाठी. तर ती मी जनजागृती केली. कमीत अकोल्यातून मी तिकडे उत्तर प्रदेशला गेलो. अकोल्यातून मस्त टोपी वगैरे, बॅनर हातीत. कमीत कमी मी 15-20 दिवस जितके सेक्टर होते साधू संतांचे, नागरिकांचे, मी सगळा फिरून तर ती जनजागृती केली की अयोध्येला कुंभमेळ्यात आपण बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलो पाहण्यासाठी, पण जसं आपण आपला स्वच्छ ठेवतो घर, तसं आपण दुसऱ्याचं शहर हे पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि तर ती पहा, मी 16 नंबर सेक्टरमध्ये होतो. ड्रोन कॅमेरा आला माया डोक्यावर असे 2-3 वेळा. मग तर ती महानगरपालिकेचे लोकां 2-3 पोलीसवाले आले. म्हणे बाबा तुम्ही कुठून आले? मग ते मला महानगरपालिकेत घेऊन गेले. तर ती महापौर, आयुक्त वगैरे त्यांची जे टीम होती, आयोजक वगैरे महाकुंभचे, त्यांनी पहा माझं काम पाहून माझा एवढा म्हणजे आदर केला, सत्कार केला, सन्मान केला. म्हणजे शिल्डसुद्धा दिला मला मोठा. अच्छा. त्याचे महापौर होते केसावी म्हणून. जेवण खाऊन मला शिल्ड वगैरे दिला. ते पेपरात वगैरे सुद्धा आलेलं आहे ते. म्हणजे तुम्ही कुंभमेळ्यात जी स्वच्छता केली, तुमचं कार्य पण तिथल्या लोकांनी तुमचा सत्कार केला. वा. हे अपेक्षा तुला आहे. लय आनंद झाला ते अपेक्षा म्हणून. म्हणजे तुम्हाला म्हणजे खरं कार्य तुमचं त्यावेळेस तुम्हाला कळलं. बरोबर आहे. हो. आता हे झालं निसर्गाविषयी प्रेम, स्वच्छतेविषयी प्रेम. अजून सामाजिक कार्यात कोणता हातभार आहे? व्यसनमुक्ती. आज युवा पिढीमध्ये आपण पाहत आहोत की व्यसन किती जास्त वाढा. बरोबर आहे. व्यसनाधीन झालेली आहेत आज मुलं. स्मोकिंग हे ते. त्यासाठी मी खूप जनजागृती कॉलेजमध्ये जाणं, प्रचार करणं, प्रसार करणं की बाबा व्यसन हे घातक आहे. आज मिडल क्लासमध्ये पहा तुम्ही, बिचारा 200 रुपये कमवते, संध्याकाळ झाली की ते 50-100 रुपयाचे ते दारू वगैरे पिऊन ते काय परिवार जगणार असा. आता मी 2 महिने झाले स्टेशन,
बसस्टँड जितके म्हणजे गर्दीचे परिसर असतील, हां, मी स्वतः हातात बॅनर घेऊन एकटा फिरतो आणि जनजागृती करतो की बाबा व्यसनपासून दूर राहा. अगदी बरोबर आहे. आपल्या हे सर्व कार्य करताना आपल्याला परिवार आहे, बरोबर आहे? हो, तर आपल्या परिवारांची आपल्याला साथ आहे. बिलकुल बिलकुल. पत्नी आहे, माझी 2 मुली आहे. मला मदतही करता, माझ्यासोबत जाऊन ते डोक्यावर टोपी घालून काही लाज ना वाटतं ते माझ्यासोबत खांद्यानं खांद्या लावून कार्य करतात. लावून कार्य करता. माझे भाऊ आहे, माझे भाऊ मला सपोर्ट करतात, माझ्यासोबत कार्य कर. मी एक वाल्मिकी मेहतर समाजाचा आहो. समाजामध्ये मी बरेच कामं केले. अच्छा. ह्या कामातून मला एक प्रेरणा आली की बाबा समाज आणि देश हे सारखंच आहे, एकच आहे. तो मी समाजामध्येही काम करतो आणि देशामध्येही काम करतो. अगदी बरोबर आहे. आपण सांगितलं की आपल्याबरोबर आपलं कुटुंबसुद्धा असते. हो साहेब. तर एखादा आपला अनुभव सांगाल का? सुनील भाऊ, आपण एक सांगितलं की आपण जनजागृती करता, मग निसर्ग असेल, स्वच्छता अभियान असेल, व्यसनमुक्ती असेल किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक मूलमंत्र असेल, तर यातला एखादा आपला अनुभव सांगा ना. आपला अनुभव असा आहे, परिवार सोबत अनुभव असा की गणपती मिरवणूक असेल किंवा कावड यात्रा असेल, यात स्वच्छता करून स्वच्छताचा मूलमंत्र देतो, बेटी बचाओ बेटी पढाओ. मला 2 मुली आहे हं. आणि मी भाग्यवान आहे की तुम्हाला 2 मुली आहेत. मला 2 मुली आहेत. त्याच्याजवळच मी बॅनर देतो, बेटी बचाओ बेटी पढाओ. माझे भाऊ हां, आणि मी लोक सोबत जाऊन व्यसनाची जनजागृती करून निसर्ग कसा वाचेल यासाठी मी वृक्ष वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा. लावा आणि वृक्ष जगवा हे संदेश देतो आणि ती जनजागृती सुद्धा करतो. अच्छा अच्छा अच्छा. अजून आपलं कार्य काय काय आहे? हे अपंगांना मदत करणं, त्यांना महानगरपालिकेतून तहसीलमधून जी पेन्शन भेटते ते जाऊन त्यांना कागदपत्र जमा करून त्यांना मदत करणं अच्छा अच्छा. आणि अपंग दिन काही त्यांना सोबत घेऊन वृक्ष लावणं, त्यांना सोबत घेऊन बी मी स्वतः जनजागृती करतो व्यसनाबाबत. असा त्यांची खूप मदत करतो मी. आंधळ्या अपंगाची, गरीबाची, थंडीमध्ये त्यांना शॉल वगैरे हे देणं, कंबल देणं. अच्छा. पहा, देवानं मला एक नोकरी दिली, पण त्या पैशामध्ये हे असे बिचारे अंधे अपंग यांचाही काही ना काही हक्क अधिकार आहे. तुम्ही पहिले सांगितलं की माझ्या जो कमवलेला पैशातून 25% पैसा हा मी समाजकार्यासाठी. बिलकुल. तर सुनील भाऊ, आपण आत्ता सांगितलं की आपण वृक्षप्रेमी आहात, सामाजिक प्रेमी आहात, स्वच्छता अभियानविषयी आपण कार्यक्रम राबवत आहे. त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये सुद्धा आपला हातभार आहे, व्यसनमुक्तीमध्ये पण सुद्धा आपण आहेत हो. आणि अपंग व्यक्तीसाठी पण एखादं कार्य आपण करत आहात. तर आपण युवकांसाठी काय सांगणार? आपल्या युवकांना काय संदेश देणार? पहा, युवकासाठी म्हणजे मी स्वतः पहा एक बिल्डर आहो. मी बॉडी बिल्डिंग सुद्धा करतो, जिम ट्रेनर आहो मी. तो जिम ट्रेनर आहो मी, स्वतः एक फिट आहो. तो माझ्या युवकांना हेच बोलणं आहे नेहमी की बाबा व्यसनापासून दूर राहा, आपला शरीर स्वस्थ ठेवा, शिक्षण करा आणि माझ्यासोबत समाजकार्य करा, जनजागृती करा व्यसनाबाबत. मी खूप युवकांना सोबत घेऊन आणि जनजागृती सुद्धा करतो व्यसनावर. आणि बरेच युवा बिल्डरही झाले, पोलिसही बनले माझ्यासोबतचे, माझ्या हातचे. हे पहा सर, अकोल्यातली भिकमचंद खंडेलवाल हे खूप जुनी खूप मोठी शाळा आहे. अच्छा. माझे काम पाहून त्या शाळेमध्ये मला आणि माझी पत्नी रोशनीला ती प्रमुख पाहुणे म्हणून एका कार्यक्रमाला बोलावलं सुद्धा आहे. ती आणि तर ती वृक्षावर म्हणे गोहर साहेब काही बोला, काही विचार म्हणजे काही मुलींना वृक्षाबद्दल काही सांगा. तर ती मी लेक्चर सुद्धा दिलेलं. वा वा. आणि 1-2 वर्ष झाले आपले मनुताई शाळामध्येही बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम राबवला होता. तर ती सुद्धा मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावला होता. वा वा वा. म्हणजे आपण या कार्यातून लोकांना म्हणा किंवा महिलांना म्हणा किंवा युवकांना म्हणा पूर्ण संदेश जातोय, बरोबर आहे? हो. तर सुनील भाऊ, आपण छानसं आमच्या या युवकांसाठी सांगितलेलं आहे. तर एखादं आपल्या आवडीचं गीत कोणतं ते सांगा. पहा, मला गीत म्हणजे गोपीमधलं एक छान गीत आहे, सुख के सब साथी दुख में न कोई, ते लय आवडते मला. बरं बरं. सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के
सब साथी दुख में न कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा तू जाना कोई। सुख के सब साथी दुख में न कोई। जीवन आनी जानी छाया, जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पाप की गठड़ी ढोई। सुख के सब साथी दुख में न कोई। ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा। राजा हो या रंक सभी का, राजा हो या रंक सभी का, अंत एक सा होई। सुख के सब साथी दुख में न बाहर की तू माटी फाके, बाहर की तू माटी फाके, मन के भीतर क्यों ना झांके। उजले तन पर मान किया, उजले तन पर मान किया, और मन की मैल न धोई। सुख के सब साथी दुख में न कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा तू जाना कोई। सुख के सब साथी दुख में न कोई। सुनील भाऊ, तर आपल्या या युवकांसाठी आपलं हे प्रेरणादायी सर्व. सुनील भाऊ, आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या युवकांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद मानतो. नमस्कार. धन्यवाद. आकाशवाणीमध्ये जे तुम्ही मला मान दिला, बोलवला, त्यासाठी मी तुमचा लय खूप खूप आभारी आहो. धन्यवाद साहेब.